मित्रांनो, आज आम्ही चाललो होतो वारुगड यात्रेला. नागमोडी वळणाची ही वाट वारुगड घाटातून जात असताना आपण बघत आहात. कमीत कमी 4 ते 5 किलोमीटरचा हा घाट, नागमोडी वळण आणि दोन्ही बाजूला डोंगराची रांग तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहात. हा नागमोडी वळणाचा रस्ता आणि वाहनं येण्यासाठी आणि जाण्यासाठी हा सिंगल रस्ता असणारा, माळ रानातून निघणारा हा रस्ता. 4 व्हीलरचा विचार केला तर एक 4 व्हीलर जाऊ शकते आणि दुसरी 4 व्हीलर येऊ शकते, अशा पद्धतीचा हा रस्ता. उन्हाळ्याचे कडक दिवस आणि या कडक दिवसामध्ये तुम्ही बघू शकता चारी बाजूला कडक असं वातावरण दिसत आहे. मित्रांनो, या सह्याद्रीच्या डोंगर रांगेमध्ये बसलेलं हे वारुगड देवस्थान, भैरवनाथाचं देवस्थान. आपण या ठिकाणाहून बघत आहात वारुगड आणि ही नागमोडी वळणाची वाट. हळूहळू आपण प्रवास करत करत पुढे आलेलो आहे. थोडी थोडी गर्दीला सुरुवात झालेली आहे. आता दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकता गाड्या लागलेल्या आहेत. यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि सुंदर अशी वाट सुद्धा या ठिकाणी बनवलेली आहे शासनाने. समोरच्याच बाजूला आपण आलो की 200 मीटर अगोदर पोलीस स्टेशनचा ताफा या ठिकाणी यात्रेच्या दिवशी लावला जातो, जेणेकरून वाहनांना काय अडचण येऊ नये अशी दक्षता प्रशासनातर्फे घेतली जाते. या ठिकाणाहून आपण जसं पुढे जाऊ तसं गर्दी आणि दाटीवाटी आपणाला पाहायला मिळते. हा वारुगडचा किल्ला अतिशय सुंदर आणि देखणा आहे. या ठिकाणी यायचं असेल तर आपणाला देवडीमधून टाकेवाडीला यावं लागेल आणि टाकेवाडीमधून तोंडल्याला यावं लागेल आणि तोंडल्यातून वारुगड हे 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती आहे. मित्रांनो, आता आपण हळूहळू जत्रेमध्ये जात आहे. दोन्ही ते बाजूला रस्त्याच्या दुतर्फा तुम्ही बघचाल गाड्या उभ्या आहेत, लोक यात्रेसाठी आलेले आहेत आणि काही लोक परतीच्या मार्गावर सुद्धा आहेत. तर आता याच ठिकाणी आपण एका साईडला गाडी लावणार आहे आणि आतमध्ये चालत जाणार आहे. तर मित्रांनो, या बाजूला बघचाल बऱ्याच गाड्या आहेत आणि आता आम्ही गाडी लावून या यात्रेच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे. प्रवेश केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, या यात्रेमध्ये गर्दी फारशी नाही, मोजकी अशी गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की यात्रेमध्ये किती गर्दी आहे. दुईतर्फा या ठिकाणी पालं लागलेले आहेत. समोरच आपल्याला भैरवनाथाचं गेट दिसत आहे आणि आता आपण पोचलो आहे भैरवनाथाच्या गेट शेजारी. या ठिकाणी तुम्ही बघचाल 2 अशी मस्तपैकी झाडं आहेत आणि त्या ठिकाणी यात्रेकरू विश्रांती घेत आहेत, सावलीला बसलेले आहेत. काही यात्रेकरू विक्री करत आहेत तर काही जण देवदर्शनासाठी आतमध्ये जात आहेत. या 2 झाडाखाली बरेचशी लोक बसण्यासाठी, निवांत क्षणासाठी थांबलेले आहेत आणि आपण आता हळूहळू पुढे चाललेलो आहोत. तर भैरवनाथाच्या समोर आपण आता सध्या आलेलो आहे. या ठिकाणी बघचाल भाविक भक्त आतमध्ये जात आहेत, दर्शन घेत आहेत आणि बाहेर येत आहेत. अशाच पद्धतीनं हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. या ठिकाणी असणारी दगडी गोटी, या ठिकाणी ज्यांना कोणाला गर्व वाटतो की मी फार बलवान आहे, ताकदवान आहे, त्यांची या ठिकाणी परीक्षा घेतली जाते. अशा प्रकारची ही दगडी गोटी उंच घ्यायची असते, डोक्याच्या मागून खाली टाकायची असते, तो या ठिकाणी बलवान समजला जातो. आता या ठिकाणी आपण बघितले एक जणानं गोटी उचलली. असे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं ही गोटी उचलण्याचा प्रयत्न करत असतात. ज्यांना उचलती ते उचलून पाठीमागच्या बाजूला टाकून देतात, तर काय जण अशा पद्धतीनं प्रयत्न करत असतात आणि बाजूला होत असतात. एकामागे एक असे प्रत्येक जण या ठिकाणी येतो आणि ही दगडी गोटी उचलण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या अंगामध्ये असणारा हत्तीसारखं बळ वापरायचं आणि ही गोटी उचलायची आणि खांद्यावरून मागं टाकायची ही प्रथा आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामदेवतेसमोर अशा प्रकारच्या गोट्या होत्या, दगडी गोट्या होत्या, परंतु त्या सध्या आता नाहीशा झालेल्या आहेत. पण वारुगडमधील या देवस्थानासमोर अशा प्रकारच्या गोट्या आहेत. तुम्ही बघताय
बरेच जण भाविक या ठिकाणी येतात, आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतायत. आणि हा अजून एक या ठिकाणी नौजवान आलेला आहे, गोटी उचलण्याचा प्रयत्न करत आहे, ताकद लावण्याचा प्रयत्न करत आहे. अशा प्रकारे गोटीला कवळा घालून ही दगडी गोटी उचलण्याचा प्रयत्न केला जातो आणि खांद्यावरती घेऊन गोल फिरवलं जातं आणि गोटी खाली टाकली जाते. आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलंच. आणि यानंतर आपण या ठिकाणी आता या भैरवनाथासाठी जी यात्रा भरली जाते त्या ठिकाणी बोकडं कापली जातात. कोणाचे नवसाचे असतात, कोणाची ठरलेले असतात. अशा प्रकारचे बोकडे या ठिकाणी कापून ही नंतरच्या काळात शिजवून झाल्यानंतर या ठिकाणी नैवेद्य दाखवण्यासाठी अशा प्रकारे लोक येतात आणि आतमध्ये नैवेद्य दाखवून आल्यानंतर आपल्या यात्रेकरूंना जेवण घालतात. अशा प्रकारची ही वारुगड यात्रा सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यामध्ये असणारी ही भव्य आणि दिव्य अशी यात्रा आपण बघितली. या ठिकाणी मुखवटे बघितले, यात्रेकरू बघितले, पाले बघितले, या ठिकाणी येणारे लोकांची गर्दी बघितली. आणि अशा पद्धतीची ही वारुगड यात्रा या ठिकाणी वर्षातून एकदा संपन्न होत असते. आणि चहूबाजूला तुम्ही बघताल तर पालं लागलेले आहेत, आईस्क्रीमचे गाड्या आहेत, हे नौजवान लोक या ठिकाणी येत आहेत आणि या ठिकाणी असतात. तर मित्रांनो, ग्रामस्थ या ठिकाणी आपल्या गळ्यामध्ये आयडेंटिटी घालून असतात. तर इथं एक आयडेंटिटी आपण बघितलं, श्री क्षेत्र वारुगड, आणि पाठीमागच्या बाजूला देवाचा फोटो बघितला. अशा प्रकारे ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी यात्रेचं नियोजन लावतात. आणि हे जे बघताय तुम्ही ते भाविकांची लाईन लागलेली आहे आतमध्ये जाऊन दर्शन घेण्यासाठी. जवळचे लोक येऊन दर्शन कधी पण घेऊ शकतात, परंतु लांबून येणारी लोक या ठिकाणी अशा पद्धतीनं लाईन लावतात आणि लाईनीमधून आत जाऊन दर्शन घेतात. तर मित्रांनो, हा जो बघताय आपण तो आहे वारुगड किल्ला. अतिशय दुरून आपण झूम करून हा केलेला आहे शूट. तर मित्रांनो, लांबून सुद्धा आपण हा शूट केला आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता ही जत्रा कशी भरलेली आहे. अशा प्रकारची ही वारुगडची यात्रा. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारचे विविध व्हिडिओ आपण पोस्ट करू. धन्यवाद मित्रांनो.